सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। पैशांचा सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचा सवाल। आमदार फोडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। आजपासून तत्काळ 5,000 आणि धान्य देणार, अजित पवारांची घोषणा। महिलेने रडून अजित पवारांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठक। बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, शेतकऱ्यांच्या प्रति सरकारची नियत बनवाबंदीची। वडेट्टीवारांची टीका, तर 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, वडेट्टीवारांची म्हणणी।